नमस्कार, मी संग्राम गोडेकर. ते शेखर कोराळे यांनी त्या रो हाऊसच्या बाबतीत माझ्यावरती गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात मला बोलायचं आहे. सदर रो हाऊस हा सौ सुरेखा दीपक काने या माझ्या आत्या बहिणीचा असून ग्रामपंचायत दप्तरी याची नोंद श्री चंद्रशेखर कोराळे यांनी यांच्याच कारकिर्दीत 2013-14 केली. 2013-14च्या अगोदर याची नोंद त्यांच्या बायकोच्या नावे होती. 2013-14ला त्यांनी माझ्या आत्या बहिणीच्या नावे माझ्या आत्या बहिणीकडून 35 लाख रुपये घेऊन तिच्या नावे केली. यांच्याकडे जर कोणतंही खरेदी खत नव्हतं तर ग्रामपंचायतमध्ये यांच्या बायकोच्या नावे नोंद झाली कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. योग्य वेळी आम्ही आमच्या आत्या बहिणीला हजर करू. 2013-2014 पासून आजही त्या रो हाऊसची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे तीच माझ्या आत्या बहिणीच्या नावे आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही किंवा छेडछाड झालेली नाही. याने देवस्थानचे 1.25 कोटी रुपये चोरलेत. याला देवाचे पैसे पुरत नाही. 2 दिवसाच्या बोलीवर हा हिशोब देतो म्हणाला होता गावच्या बैठकीमध्ये. 2 दिवसानंतर याने धर्मदाय आयुक्ताला खोटा अहवाल देऊन खोटी बॉडी बनवून घेतली. गावाचे पैसे यांनी बुडवलेच, देवीचे पैसे तर खाल्लेच, प्लस 14 लाख रुपये एकनाथ शेठ यांनी याचे भरले. यांनी ते 14 लाख रुपये चोरलेले गाळ्यांचे देवस्थानच्या. याच्यात जर सच्चाई असेल, याच्या प्रत्येक पापाचा साक्षीदार मी आहे. याच्यात जर सच्चाई असेल तरी यांनी माझ्याबरोबर नार्को टेस्ट करावी. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी आईमुक्ताईच्या पायावर हात ठेवून सांगतो, मला याच्याकडून घेणं आहे. काय यांनी याच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आईमुक्ताबाईची शपथ घ्यावी का मला तो मला काही देणं लागत नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून आम्ही वयाची मर्यादा राखतो. जर मी झाकली मूग खोलली तर त्याचे परिणाम काय होतील हे त्यांना पण चांगल्यापैकी माहिती आहे. एक काळ असा होता, हे लांब पट्ट्याची ती शमनं मिळायची त्यावेळेला, ती घालून स्टँडवरती पाय फिरायची. त्याच्यानंतर यांनी राम बांदल यांची राजगड गाडी काळी पिवळी जीप उधारीवर घेतली आणि ज्यावेळेला हे आळ्या फाटीची सकाळी एक ट्रिप मारायचे, तिकडनं ट्रिप मारून आल्यानंतर जेव्हा हे घरी साखर आणि चहा पावडर घेऊन जायचे तेव्हा यांच्या घरात चहा बनायचा. मग ही एवढी संपत्ती आज यांच्याकडे आली कुठून? यांचा धंदा काय, व्यवसाय काय? हे लोकांच्या घराच्या गोष्टी सांगतात, याच्या घरात डोकं त्याच्या घरात डोकं, लोकांच्या घराचे मुद्दे काढतात. यांच्या घरामध्ये यांनी इलेक्शनमध्ये याच्या पुतण्याचा बळी दिला. याच्या घरामध्ये याला साहेब मी डोळ्याने पाहिले, याच्या घरामध्ये याला साधा चहा पाणीसुद्धा कोण हाताने देत नाही. याला सगळं हाताने घ्यावं लागते. आपल्या घरातलं पाहायचं, लोकांच्या घरात कशाला डोकवतो? आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून, ही यांची नीतिमत्ता. जर समजा काही चुकीचं असेल गावात काही तोडजोड करण्यासाठी आणि जर गाव मोठं होण्यासाठी काही विजर असतील तर तोडफोड ही होत राहते. त्यात हा कशाला लक्ष घालतो? यांनी गावचं किती वाटोळ केले, पहिले यांनी तिकडे लक्ष घालव. याच्यासारखं त्यांनी काय लोकांचे गोरगरिबांचे गाळे वेळ तर तोडले नाही, कोणाच्या खंड्यात वसुल्या केल्या नाही याच्यासारख्या. मग हा कशाला वळवळ करतो? याला काय घेणे? हा फक्त काय करतो, रोष काढतो इलेक्शनमधला, याचं एकही सीट आलं नाही म्हणून.
याच्या डोक्यामध्ये एवढीच खुन्नस आहे. मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही साहेब, आणि मला काही कळतही नाही त्यात. मला फक्त समाजकारण. माझ्या वडिलांनी ते माझ्यामध्ये बिंबवले आणि आम्ही फक्त समाजकारण करतो. राजकारणात आपल्याला आवड नाही. आणि हा जर माझ्या शब्दावर पाय देत असेल तर मी गप्प बसणार नाही. ज्या दिवशी मी तोंड उघडल त्या दिवशी याच्या घरातले सुद्धा याला हुसकून देतील. याचा संसार फार धुळीला लागल. मी एक एक गोष्टी सांगितल्या तर याची बायका पोरंसुद्धा याला घरातून हुसकून देतील, अशी याची अवस्था होईल. त्याला तोंड आवर बाबा, आमचं काय असेल ते आमचं आम्हाला राहू दे. आम्हाला तुझ्या पापाचं काही नको, तुझ्या पापाचं तुलाच राहू दे. आम्हाला काही घेणे नाही त्याच्याशी. वैयक्तिक गोष्टींवरती जर मी गेलो तर तू कुठलाच नाही राहायचा. तुला फार हे ते मेंटल हॉस्पिटल असतं तर तिकडे नेऊन टाकतील. येड्यासारखं काय वागतो? येड्यासारखं वागणं जरा बंद कर. माझे वडील पण समाजकार्य करत होते. माझे वडील पण फक्त देवस्थानचंच काम करत होते. माझ्या वडिलांनी पण कधी राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही घातला. देवस्थानच्या जागा मिळवणे वगैरे, देवस्थानचे सगळे कार्यालय बांधणे, हे सगळं माझे वडील करायचे. आणि तेच माझ्या रक्तामध्ये गुणधर्म आहे. मी तेच करतो. हा मला म्हणतो हा काय कामधंदा करतो. अरे आम्ही काय कामधंदा करू दे, आम्ही 2 घास सुखाने खातो. आम्हाला आजपर्यंत काय रोगराई नाही तुझ्यासारखी. 50 आजार झाले याला. याला BP आहे, शुगर आहे, अटॅक आले, 2 बायपास झाल्या. आहे ते थोडे दिवस जरा शांततेने जग बाबा, आणि लोकांना पण जगू दे. कशाला गावच्या मुळावर उठतो सारखं सारखं? हा कोणाला सुखाचं समाधानाने जगूच देत नाही. आता याला लोकांची देणेदारी किती ते सांगतो तुम्हाला. किती लोकांना लुटलं यांनी हे सविस्तर सांगतो मी तुम्हाला. नाव असेल निर्मिती डेव्हलपर्स, 35 लाख रुपये. निर्मिती डेव्हलपर्स. अष्टविनायक डेव्हलपर्स 15 लाख रुपये. ते गरीब गुंडाबाई आहेत, त्यांचे 1 लाख रुपये. राजकुमार पांडुरंग कोले यांचे 25 लाख रुपये. संतोष भांडारी किराणावाले यांचे 3 लाख रुपये. संतोष पाटे यांचे 3 लाख रुपये. अनिकेत गाडवे यांचे 8 लाख रुपये. आनंद ढेरे यांचे 5 लाख रुपये. माना मिस्त्री तो गरीब सेंटरिंगवाला आहे, त्याचे विचारचे 22 लाख रुपये. हे त्यांनी जे हॉस्पिटलचं काम केलं ना त्या हॉस्पिटलच्या कामाचे, सेंटरिंगच्या कामाचे 22 लाख रुपये दिले नाही यांनी त्याला, त्या गरीबाला. त्याला दम देतात. कोण पैसे मागायला गेला का त्याला दम देतात लगेच. संजय खैरे त्याचे 10 लाख रुपये. दिनेश शिंदे त्याचे 7 लाख रुपये. एक गरीब बिचारा तो इस्त्रीवाला दीपक, तो यांच्या घरी भाजी नेऊन द्यायचा, त्याचे 1 लाख रुपये. नुसते भाजीचे. तुम्ही जे रोज खाता, अरे कमीत कमी त्या बिचाऱ्याच्या आईला अटॅक आला, तो पैसे मागायला गेला तर त्याला शिवाय देऊन शिवीगाळ करून त्याला म्हणतो कसले पैसे मागतो, चल परत इकडे यायचं नाही. प्रत्येकाला असं करतो हा. मला याची ही गुंडगिरी संपवायची साहेब. काय मला याची ही दहशत संपवायची. माझ्या डोक्यात एकच राहा, याची ही गुंडगिरी, याची ही दहशत ही संपली पाहिजे. गावाने मोकळा श्वास घेतला पाहिजे. याने जुने खोटे उतारे दाखवून पोलिसांची दिशाभूल करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. यांनी खूप मोठी चूक केली. आम्ही आता खोट्या कागदपत्रामुळे चुकीचा गुन्हा दाखल करायला लावला म्हणून याच्यावर 1 कोटीचा आवर नुकसान भरपाईचा दावा लावणार आहे. आम्ही माननीय कोर्टात कॅव्हेट दाखल केले सदर बाबतीत. याच्याकडे कोणतेही खरेदी करत नसताना याने आमच्यावर गुन्हा दाखल केला. तो कसा? यावर हे सिद्ध होते की हा किती गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. जो पोलिसांची आणि न्यायालयाची फसवणूक करतो, जो कायद्याला घाबरत नाही, तो किती खालच्या पातळीला गेलेला असतो. आता ही आजची पत्रकार परिषद म्हणजे हा ट्रेलर आहे साहेब. काय पिक्चर अजून बाकी आहे, त्याला हेच सांगायचं मला. हा फक्त ट्रेलर आहे. तुला पिक्चर ज्या दिवशी मी मूठ उघडल, माझं तोंड उघडल, त्या दिवशी तुला खरा पिक्चर दाखवल. त्या दिवशी तुझी पळता भुई थोडी होऊन जाईल. तुम्ही मग असे म्हटले 2013-14 साली नोंद झालेली आहे. हो. 2013-14 साली तुम्हीच त्याच्याबरोबर होते ना? हो. असं का संघ लोकांना चुत्या मारण्यासाठी लोकांनी संघटनातून हे केलं असेल.
नाही नाही असं मी त्याच्या असं होऊ शकतं ना? हो हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्या कोणत्याही पापाच्या बाबतीत मी भागीदार नाही. मी त्याच्या पापा त्यांनी किती पाप केली मला माहिती. हो पण तुम्ही भागीदारी नाही असं कसं काय म्हणता? नाही नाही मग एवढं वर्ष कसं काय तुम्ही त्याच्यावर होते? काय त्या गोष्टी मला माहीत नव्हत्या ना. ह्या गोष्टी मला कधी माहीतच नव्हत्या. कारण या तुमच्या बीबीच्या मी काय गोष्टी- बोललो तुमच्या लक्षात नाही आलं. मी काय बोललो तुम्हाला, राजकारण हा माझा पिंड नाही. हां. त्या गोष्टी मला आवडतही नाही आणि मी त्या गोष्टीकडे लक्षही देत नाही. काय ते ह्या गोष्टीमध्ये कधीच नसतो मी, मला ते आवडत पण नाही. आणि जर ते माझ्या निदर्शनास आलं असतं, हो एक गोष्ट आली होती माझ्या निदर्शनामध्ये. त्यांनी जी पुलाजवळची जी मातंग समाजाची स्मशानभूमीची जागा आहे ना, ती आपले गावडे सरांच्या भावांना विकली होती 4.5 लाखाला. ते माझ्यासमोर पैसे घ्यायला गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी लगेच सगळ्या गावाला सांगितलं होतं, हा असं असं करतोय, मातंग समाजाची जागा 4.5 लाखाला विकतोय परस्पर. मला असं निदर्शनास आलं की मी नाही ठेवत मला काय करायचं आणि त्याचं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी का तर त्याच्यामध्ये हप्ता भाडे केला होता शिमोटी म्हणून. हो त्या खोलीमध्ये. बरोबर ना? हो. त्यांनी कधी काय केलं? त्यांनी मी ताबा घ्यायच्या 1 दिवस अगोदरच खाली केलं. बरोबर आहे का? हो म्हणजे त्यांनी आता 2020 झाली. हो 2019 मध्ये तो होता, 20 मध्ये तो होता, 18 मध्ये तो होता. हो. तुम्ही 4 वर्ष त्याच्याकडनं भाड्याला नाही घेतलं तर तुमचे. अरे हा आमच्या बहिणीला दम द्यायचा. आमच्या बहिणीने सांगितलंच नाही आम्हाला. आमची बहीण आहे ना, आम्हाला कधी सांगतच नव्हती. हा दम द्यायचं त्यांना दादागिरी करून त्यांना इथून त्यांनी पळवून लावलं. आणि 4 वर्ष वगैरे झाले जर दम दिला, 4 वर्ष जर तुम्ही जर दम देत असाल तर मला नाही वाटत म्हणजे आज ते दोघं नवरा बायको गरीब आहे ना, ते गरीब आहे दोघं नवरा बायको. त्यांना वाटलं आज देईल उद्या देईल. ते हलपाटे कितीतरी हेलपाटे मारतात याच्याकडे पोलीस साहेब, तुम्हाला माहित नाही का? नाही माहिती म्हणून आजपर्यंत जवळजवळ 100-150 लोक याच्याकडे हेलपाटे मारतात. आता त्याची याची जागा ते हे नर्सरी टाकली, तिथं हॉटेल टाकले. ते दोघं नवरा बायको किती हेलपाटे मारतात. देत नाही, यांची देणे नीतिमत्ताच नाही. काय मग नाविलाजांनी आम्हाला ही गोष्ट करावी लागली. चंद्रशेखर कोराडे आणि तुमची मैत्री कधीपासून? आमची 25 वर्षापासून, 25-30 वर्षापासून. मग असं काय घडलं तुमच्या दुरावा निर्माण झाला? हे आता कसं आहे साहेब, व्यवहाराचा भाग आहे तो. आम्ही दोघं मिळून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे. तर काय यायचं तर त्याचं त्याला आपल्याला त्यांनी मला एका व्यवहारामध्ये फसवलं. त्यांनी माझे पैसे मला दिले नाही. काय तर मग मी त्याला 4-5 वर्ष झाली मी मागतोय. त्यांनी माझे मित्र पण जरा मध्यस्थी घातले होते 1-2 की मी त्यांचे पैसे द्यायला तयार आहे. तर म्हटलं द्यायची नीतिमत्ता आहे म्हटल्यावर. पण त्यांनी काही दिलंच नाही. आमच्या गुरूंकडं पण गेला एकदा, तिकडं चेक दिला का आम्ही घोडेकरांचे पैसे द्यायला तयार आहे, हा चेक तुमच्याकडे ठेवा. आणि मग आम्ही तुम्हाला पैसे आणून दिले की हा चेक आम्ही घेऊन जातो. इतक्या खालच्या थराला गेले ते लोक. गुरु कोण? हे देव माणसाला सुद्धा सोडत नाही. त्याने गुरु कोण? गुरूंचं नाव नको, गुरूंचं नाव नको प्लीज. तुमची 25 वर्षाची मैत्री अशी कुठल्या मुद्द्यावर दुरावा निर्माण झाला? कुठली घटना? इथे जमिनीत देणे घेतली होती ती. हो तेच ना, तो याचा वराडीची सध्याचा प्लॉट आहे 13 गुंठ्याचं, त्याच्या बाबतीत. ती जमीन कोणाची होती? 13 गुंठे. ती जमीन होती हांडे म्हणून यांची. ती आमच्या एका मित्रांनी त्यांच्या नावावर करता येत नव्हती म्हणून त्यांच्या मित्र म्हणून नावावर केली ती. तर ते नाव होऊन पडले. काय त्यांनी त्यांना फसवलं होतं. तो व्यवहार होता तो. आता तुम्ही मगाशी म्हणाले अनेक मित्रांची देणदारी आहे. हो हे मित्रांचं वकीलपत्र तुमच्याकडे आहे? हो वकीलपत्रच घेतलं साहेब मी आता. याने मला पेटावलंच तेवढा, यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करून. आता मी वकीलपत्रच केले. हे दाखवतो तुम्हाला मी. SP ऑफिससाठी मी तयार केले सगळं. त्याचे मी किती जणांचे किती पैसे घेतले हे सगळे SP ऑफिसला मला हे अर्ज करायचे. पोलीस स्टेशनला आम्ही एक रिसर कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. हे पोलीस स्टेशनला 14-15 जणांची. हे आता 14-15 जणांची SP द्यायला अर्ज तयार केलेत. आता हे उद्या SP ऑफिसला जातील. आणि हा आमचा बहिणीच्या नावाचा उतार आहे ग्रामपंचायत. आज याच नावाने नोंदी माझ्या तुमच्या बहिणी. ग्रामसेवकाची सही नाही. ते ग्रामसेवक आज जरा बाहेर गेलेत ना, त्याच्यामुळं याच्यावर सही नाही. नाहीतर ग्रामसेवकांची सही झाली असते त्याच्यावर. तुमच्या वडिलांना बहिणी किती? माझ्या वडिलांना बहीण 2. कुठे दिले त्यांना? एक मुंबईमध्ये आणि एक हे सांगलीला. तुमची आते बहीण कुठली? सांगलीची? सांगली. लग्न झालं त्यांचं? हो.
तुम्ही मगाशी म्हणाले मी गरज पडेल तेव्हा त्यांना हजर करेल. हो. त्याचा अर्थ काय कळला नाही. आणि जेव्हा आपल्याला वाटेल का आता आपल्याला नाहीतरी कोर्टामध्ये आता आपला दावा गेलंच आहे, दाखल झालेच आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्यांना हजर करावंच लागणार न्यायालयीन बाबींसाठी पूर्तता करण्यासाठी. तुम्ही आणि चंद्रशेखर कोराळे 25 वर्षाचे मित्र. हो. त्यामुळे तुम्ही एकमेकाला आरे कदाचित म्हणत असाल पण. हो म्हणतो. तुम्ही म्हणले झाकली मूठ 1.25 लाखाची. हो. जर मूठ उघडली हो. तर कोराळ्यांना फिरणं अवघड होईल. हो. पण नेमकं काय सांगायचं काय? अहो आता ते त्याला माहिती ना साहेब. दोघांना माहिती ना. हो त्याला तुम्ही मला. पत्रकार परिषद घेताय. हो. म्हणजे असं काय त्या मुठीत काय दडले? आता यांनी काय 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 उद्योग केले ते सगळे माझ्या समक्ष केलेत ना साहेब. त्याचा साक्षीदार मी आहे ना. यांनी कोणाला कुठून मला आणायला पाठवलं, कोणाला कुठं सोडायला लावलं, कोणाला कांच्या रूममध्ये नेलं, काय काय केलं हे सगळं मला माहिती आहे ना. जमीन घेणारे विकणारे का दुसरं कोण? दुसरे पण आहेत भरपूर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी तुमच्यावर आरोप केला की बाबा आमच्या मिसेसच्या नावाचा हाऊस बळकावला. तुम्ही आता त्यांच्यावर भेद आरोप करताय. म्हणजे हे काय टाइमपास चाललंय? नाही 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 साहेब. तो आपला पिंड नाही. मी पहिल्यांदाच बोलतोय. मी कॅमेरासमोर आणि माईकवर माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा बोलतोय. ते पण त्यांनी तो माझ्यावर. ठोस मुद्दे का मांडत नाही? झाकली मूठ 1.25 लाखाची वेळ आल्यावर. अहो ते लोकांचे संसार उद्ध्वस्त नाही करायचे आपल्याला साहेब. याचं काय नाही. म्हणजे तुमचं दोघांचं तुमच्या भागलं. दोघांच्या भांडणामध्ये त्यांचं हा. उद्ध्वस्त करायचं नाही. पण तुमच्यापैकी जर एखादं झालं चालेल का? कोणापैकी? तुमच्या दोघांपैकी. आमच्या दोघांपैकी कोणाचं कसं होईल? होऊ शकतो ना. कसं होऊ शकतं? त्यांचं कोणाचं तरी म्हणजे कोणाचं तरी नुकसान होणारच ना. कसं होईल? ते तुमचं नाही त्याचं. बरोबर आहे का? कसं होईल? आमच्या दोघांमध्ये दुसऱ्याचा काय संबंध येतो? आमच्या दोघांमध्ये दुसरा कोणच नाही. आम्ही दोघंच आहे साहेब. आम्ही दोघंच पैलवान आहे या आखाड्यात. कुस्ती आमच्या दोघातच. तुम्ही मगाशी म्हणाले ग्रामपंचायतीने काही बांधकामं पाडली, यांच्यासारखं चुकीचं वागले नाही म्हटले. हो. तुम्ही पंचायतीची सुद्धा वकिली करता. नाही पंचायतीची वकिली नसेल. जे चांगलं घडतं, जे गावात चांगलं दिसतं त्याला चांगलंच बोललं पाहिजे. एवढीच नाव ठेवतो कशाला पण. जिथं 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 चुकीचं वाटतं तिथं आपण चुकीचंच बोलणार. चंद्रशेखर कोराळे यांच्याबरोबर एवढे वर्ष एकत्र राहिला. हो. सत्ता गेली, त्यांची साथ सोडून दिली. नाही सत्ता गेली म्हणून साथ सोडली नाही साहेब. सत्तेच्या आधीच साथ सोडली आम्ही. यांनी आमच्या सगळ्यांबरोबर दागाफाटका केला. आम्ही जेवढे याच्याबरोबर होतो तेवढे सगळे आम्ही याच्यापासून लांब गेलो. आम्हाला जसे याची सवयी माहीत पडल्या. या 3 उमेदवार उभे राहायचे या आमदारकीला. हातिकांकडून पण पैसे गोळा करायचे राव. आम्हाला आमची लाज वाटायला लागली याच्याबरोबर राहायला. चंद्रशेखर कोराळे एवढे वाईट आहे हे समजायला 25 वर्ष झाले. हो ना. मला तरी लागले. बाकीच्यांचं आय डोंट नो. मी सांगू शकत नाही. मला लागली. मला वैयक्तिक लागली. तुम्ही वारंवार म्हणतो झाकली मूठ 1.25 लाखाची. हो. एखादी मूठ तरी थोडीफार तर उघडी करा. नको. ते वेळ आल्यावर उघडेल ना मी साहेब. वेळ आल्यावर उघडतो ना मी. वेळ आल्यावर अशी उघडेल ना का त्याला गावात राहणं पण मुश्किल होऊन जाईल. घोडेकरांनी चंद्रशेखर कोराळेंच्या पत्नीच्या नावावर असलेला जो रो हाऊस बळकावला अशा प्रकारची जी तक्रार झाली. घोडेकरांचं म्हणणं असं आहे माझ्या आते बहिणीच्या नावावर रो हाऊस आहे, आटेला नोंद त्याच नावाने आहे. असं असतानाही पोलीस कशाच्या अगेन्स्ट घोडेकरांना त्या रो हाऊसमधनं बाहेर काढतात? साहेब हा प्रश्न तुम्ही जो विचारला आहे तोच प्रश्न मला पडलेला आहे. एकतर आपण पाहिलं तर मालकी हक्कासाठी आपण पुरावे दाखवतो. काही ग्रामपंचायतच्या नोंदी असतात 8 किंवा तलाठी कार्यालयातला 7-12. हे दोन्ही फॉर्मल प्रूफ ऑफ रेकॉर्ड आहे. त्याचा मूळ पुरावा काय पाहिजे? कोराळेंच्या मालकीचा जर फ्लॅट असेल तर त्यांच्याकडे त्याचं रजिस्टर खरेदी खत पाहिजे. जर आपण पाहिलं ही कुबेर मधुकोश बिल्डिंग जी आहे ज्याच्यामध्ये हा रो हाऊस आहे ती येणे आणि टाउन प्लॅनिंगनुसार भळगट बिल्डर्स यांनी डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे. आता बिल्डर जेव्हा एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करतो तेव्हा त्याची विक्री कशी होते आणि त्याची नोंद ग्रामपंचायतीत कशी होते? रजिस्टर खरेदी खात्याद्वारे तो फ्लॅट दिला जातो किंवा काही अडचणी असतील तर ग्रामपंचायतला नोंद करून त्याचा 8चा उतारा मालकी हक्कासाठी बनवला जातो. तर आत्ता माझ्यासमोर जर आपण पाहिलं किंवा ह्या केसमध्ये आत्तापर्यंत जी प्रोग्रेस आहे माझ्यासमोर जो डॉक्युमेंट आहे तो किंवा आत्तापर्यंत जे रेकॉर्ड आले तर त्याच्यामध्ये 8चा एक उतारा आहे जो कहाणे सुरेखा दीपक जी यांची आत्ते बहीण आहेत त्यांच्या नावाचा आहे. मग कोराळेंची म्हणजे जे फिर्यादी आहेत
त्यांचा मालकी हक्क याच्यात आलाच कसा हा मलाही प्रश्न आहे आणखी, की असा ओनरशिपचा किंवा मालकी हक्काचा कुठला पुरावा त्यांनी समोर आणला आहे? असा कुठलाही पुरावा नसताना त्यांनी ह्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क सांगितला आहे. त्यांचा हा दावा पूर्णपणे फोल आहे, ज्याला कायदेशीर काहीही आधार नाही. कहाणे आणि कोराळे यांनी शासनाची स्टॅम्प ड्युटी न भरता ग्रामपंचायतीच्या नोंदी केलेल्या आहेत. प्रथमदर्शनी या दोघांनी सुद्धा शासनाची फसवणूक केली असं दिसतंय. याच्यात त्या दोघांच्या ग्रामपंचायतीत नोंदी असलेला उतारा अजूनपर्यंत माझ्यासमोर काय आलेला नाही आहे, माझ्यासमोर आले नाही. इथे कहाण्यांचा आहे, आपण म्हटलं की कहाणे आणि कोराळे यांनी, तर कोराळ्यांची नोंद असलेला कुठला उतारा माझ्याकडे आला नाही. कहाणींचा जो उतारा आलाय तर कहाणींच्या नावाने ही प्रॉपर्टी कशाच्या आधारे झाली? फक्त आटच्या आधारे? याच्यामध्ये मीटिंगच्या आधारे याच्यामध्ये 8च्या नोंदी करायचा ग्रामपंचायतीला पूर्ण अधिकार आहे. जर जागा मालकाने एखादी वास्तू किंवा एखादं घर जागा मालकाने नोंद करण्यास हरकत नाही असं जर स्टॅम्प पेपर दिला तर ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर कहाणींच्या नावावर होऊ शकते. समजा एखाद्या जमिनीवर मग ते कायदेशीर आहे बेकायदेशीर नोंद म्हणजे बांधकाम नोंद नाही, ते लिहायचा अधिकार ग्रामपंचायतीचा आहे. हा आट कसा बनला मग? आट त्या पद्धतीने बांधला असेल, मालकाच्या परवानगीने, जे बळगट बिल्डर आहेत त्यांच्या परवानगीने. त्याच बळगटांनी कोराळ्यांना पण अशा प्रकारचं लिहून दिलेलं आहे. ते आमच्या समोर नाही अजून आलेलं. बळगटांकडे असा कोराळ्यांच्याकडे असा ग्रामपंचायतीचा 8चा उतारा आहे, तो आज तागायत माझ्या समोर आलेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या ऐकीव माहितीत आहे की त्यांच्याकडे काहीतरी 100 रुपयाचा वापरायचा करारनामा आहे निरंतर. पण अशा करारनामाला जो रजिस्टर डॉक्युमेंट नाही, ज्याची कुठेही नोंद नाही, त्याला कायद्यात 0 किंमत आहे. अशा प्रकारच्या कागदावरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही. हा गुन्हा गैरसमजुतीने दाखल झाला असावा पोलिसांकडून, असं माझं म्हणणं आहे. कोल्हे साहेब, स्टॅम्प पेपर लिहिलेला मजकूर तुम्ही म्हणताय खोटा आहे. तुमच्या समोर जो आट आहे. नाही साहेब, लेट मी करेक्ट यू. स्टॅम्प पेपरवर लिहिलेला मजकूर खोटा आहे मी असं म्हणत नाही, पण ह्या बाबतच्या ज्या नोंदी आहेत, तुम्ही स्टॅम्प पेपरवर खरेदी खतं किंवा हे मजकूर करता, याला कायद्यात मान्यता नाही. कायद्याला तो कागद मान्य नाही. तुमच्या समोर जो आट आहे कहाणींचा, त्याच्यावर ग्रामसेवकाची सही सुद्धा नाही. असा आट उतारा तुम्ही ग्राह्य कसा धरता? ह्या आट उतार्यावरती जरी सही नसेल, हा, ते बाहेर गेले बाहेर. भाऊसाहेब बाहेर गेल्यामुळे ती राहिली असेल, तरी ग्रामपंचायतीच्या नोंदीत हा 8चा उतारा आहे आणि त्यातून प्रत आपण मागवलेली आहे. तिथे यांच्या कहाण्यांच्या नावाची रीतसर मालक सदरी नोंद आहे. तुमचे आशेला असं म्हणताय की विद्यमान ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी जे काही बांधकामं पाडण्याचा निर्णय वगैरे घेतला आहे, कोराळे कुठं शाजूक आहेत असं त्यांचा आरोप आहे. तुम्ही यांचे वकील आहात, तुमचा आशेलांचा जो आरोप आहे तो कितपत तथ्य? नाही साहेब, आता हा प्रश्न जो आहे तो राजकारणाशी संबंधित आहे आणि माझ्या आशिलांचा आणि माझा प्रश्न फक्त हा घर, हा रो हाऊस, याच्यात माझ्या आशिलांनी कायदेशीर प्रवेश केला की बेकायदेशीर केला आहे, मी एवढ्याच बाबतीत संबंधित आहे. बाकीच्या बाबतीत मी आपल्याला माहिती नाही देऊ शकत. म्हणजे कहाण्यांचं जे रो हाऊस आहे त्याच्यामध्ये जे घोडेकर आता राहतात ते कायदेशीरच राहतात? हो साहेब, तुम्हाला तुमच्या घरात कायदेशीर राहण्याची परवानगी कोण देईल? घर मालक. आणि घर मालकाने जर यांना सांगितले की तुम्ही तिथे राहा, तर यांना संपूर्ण अधिकार आहे तिथे राहण्याचा. कहाणे या घर मालक आहेत, त्यांनी यांना परवानगी दिली आहे. याच्यात कोराळ्यांचा संबंधच काय? कोराळे 8च्या सदरी आहेत की रजिस्टर डॉक्युमेंटच्या सदरी आहेत की 7/12 सदरी आहेत? साहेब, याच्यात मी एक गोष्ट क्लिअर करतो आपल्याला. लँड डेव्हलपर जे होते ते बळगट बिल्डर आहेत. प्रोमोटर ज्यांनी जागा दिली ते कोल्हे आहेत. ज्यांच्या नावावर ते हा रो हाऊस झाला आहे ते कहाणे आहेत. हे 3 कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे आलेल्या व्यक्ती आहेत. याच्यात कोराळे कुठे आहे? कोराळ्यांकडे कोराळ्यांची जमीन होती का तिथे नावायला? नाही. कोराळ्यांनी रजिस्टर खरेदी खत केलेलं आहे का बिल्डरकडून? नाही. कोराळ्यांच्या नावाचा 8 आहे का? नाही. सदर जमीन जी खाली होती त्याच्या 7/12 सदरी कोराळे आहेत का? नाही. मग असं काहीच नसताना कोराळ्यांनी त्या म्हणजे फिर्यादीने त्या जागेवरती अधिकार सांगणं, ताबा सांगणं किंवा त्यांच्या मालकीची आहे हे सांगणं, हे साहेब कोणालाच पटणार नाही. तुम्हाला नाही, आम्हाला नाही, कोणालाच नाही. हे बिनबुडाचं आहे. प्रश्न पुन्हा तोच निर्माण होतो, पोलिसांनी कशाच्या आधारे गुन्हा दाखल केला? तुम्ही तो आर्ग्युमेंट केला असेल ना? साहेब,
आमचं आर्ग्युमेंटही कोर्टात असं होतं की पोलिसांनी कशाच्या आधारे गुन्हा दाखल केलाय हा प्रश्न कोर्टाने पोलिसांना विचारावा आणि पत्रकारांनी विचारावा की साहेब आपण कशाच्या आधारे गुन्हा दाखल केलाय, आम्हालाही त्याचा आधार सापडत नाहीये. ऐका ना, आता तो रोज आहे, तो बळगटांचा आहे, कहाणींचं बळगटांचं काही लेखी असं काय आहे का document? हो, त्यांच्या बळगटांनी लेखी दिल्यामुळेच हा कहाण्यांच्या नावावरती ग्रामपंचायत सदरी अटक झालेला आहे. त्यांचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? आता नाही पण आम्ही हजर करू. ग्रामपंचायत आहे का? हो, ग्रामपंचायतीत ती नोंद आहे, तसा सदर ठराव त्याशिवाय अटक होत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.